आपण सगळेजण जाणताय की अलीकडेच केंद्र सरकारनं कामगार कायद्यांमध्ये बदल केला आणि त्यामध्ये श्रमसंहिता, वेतन संहिता, सामाजिक सुरक्षा आणि औद्योगिक संबंध असे 4 संहिता तयार केल्या. त्याला नवीन देतात, त्यांची पद्धत आहे. कायदा म्हणत नाहीत, संहिता म्हणतात ते. आणि या सगळ्या संहितांचा विचार केल्यानंतर बऱ्याच जणांनी, म्हणजे खास करून भांडवलदारी विचारसरणी असणाऱ्या लोकांनी त्याची प्रचंड मोठी भलामण केली. खर तर संविधानामध्ये ही समवर्ती अशी म्हणतो, ज्याला आपण राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांनाही या संदर्भातल्या कायद्यांचा एक अधिकार आहे. आणि हे कायदे करताना हा कायदा त्यांनी 2020 पासून करण्याचा प्रयत्न, मी जेव्हा मंत्री असताना सुद्धा प्रयत्न केला होता, तेव्हा मी त्यांना सांगितलं की हे बरोबर होणार नाही, कामगारांवर अन्याय करणारा होईल, म्हणून तो थांबला. अखेर तो तेव्हा गंगवार म्हणून कायदा मंत्री होते आणि त्यांनी हे कॅबिनेटमध्ये आणलं होतं. आणि त्यानंतर आपलं सरकार इथे असताना पुन्हा त्यांनी केंद्रात तो प्रयत्न केला होता. पण सुदैवानं आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हे कायदे आमचं राज्य सरकार लागू करणार नाही. आता या कायद्यांमध्ये नक्की काय झालं, तर अनेकांना असं कळतं की अरे, मिनिमम वेजेस ऍक्ट जो आहे, किमान वेतन दिलं पाहिजे, त्या वेतनाला तो वेतन आजही लागू आहे की काही ठिकाणी बेकायदेशीररित्या ते किमान वेतन दिलं जात नाही. त्याचं अलीकडचं उदाहरण म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये कंत्राटी पद्धतीवर काम करणारे आरोग्य सेवेत डॉक्टरपासून अगदी नर्सेसपासून आरोग्य सेविकांपासून त्यांनी मध्ये आझाद मैदानावर एक आंदोलन केलं. त्यातला एक जो कोणी ठेकेदार आहे, MS एंटरप्राइज म्हणून, त्या ठेकेदारानं त्यांना किमान वेतन तर देत नाही, पण तिथल्या महिलांना गर्भारपणाच्या रजा सुद्धा तो देत नाही. असे सगळे अन्यायकारक विषय झाल्यानंतर मी माननीय आयुक्ताला भेटलो. म्हटलं हे फार भयानक आहे, तुम्ही याला पहिल्यांदा रद्दबातल करा. आणि महापालिकेमध्ये तसेही कंत्राटी पद्धतीवर जो राष्ट्रीय या अभियान आहे, याच्या संदर्भातलं आरोग्य अभियान आहे, त्या अभियानांतर्गत येणाऱ्या सगळ्या कामगारांना महापालिकेत काही कंत्राटदार स्वतःचे कंत्राटी कामगार आहेत, पुन्हा या ठेकेदाराकडे दिलेले लोक आहेत. मी त्यांना म्हटलं त्या ठेकेदारांकडचं ते ठेकेदार रद्द करा आणि या सगळ्यांना पुन्हा तुम्ही मूळ तुमच्या कंत्राटी म्हणजे महापालिकेच्याकडे थेट घ्या. दरम्यान सरकारने एक तसा चांगला निर्णय घेतला की अशा प्रकारे जी मंडळी काम करतायत राज्य सरकारनं, त्या सगळ्यांना 10 वर्ष सेवा झाली असेल तर त्यांना समावेश करून घ्यावा म्हणून. आता ते ह्या सगळ्या ज्या 1200-1300 लोक कर्मचारी आहेत आणि आहेत, त्यांना कोण करणार? नगरविकास खात्याच्या अंतर्गत येतं. वेळ कुठे आम्हाला बघायला सगळ्या गोष्टीतलं. कायद्याचं कसा पळवाट केली जाते ती पहा. आता यातला दुसरा कायदा की अनेक ठिकाणी अलीकडे कॅज्युअल लेबर, फिक्स्ड टर्म लेबर, कॉन्ट्रॅक्ट लेबर ह्या ज्या काही पद्धती आल्या आहेत त्या इतक्या भयानक आहेत की त्याचे जे दुष्परिणाम कामगारांना भोगावे लागतात ते भयानक आहेत. त्यातला कॅज्युअल लेबरचा एक किस्सा सांगतो तुम्हाला. म्हणजे आपल्या मुंबईमध्ये नेव्हल डॉक आहे, त्या नेव्हल डॉकमध्ये कॅज्युअल लेबर आहे. कॅज्युअल लेबरचा अर्थ असा होतो की कॅज्युअल काम, छोटंसं काम, बाबा या कार्यालयाला रंगकाम करायचं आहे, कॅज्युअल वर्क आहे, कंत्राट दिलं, रंगकाम झालं, त्याचं काम झालं आपलं. पण नेव्हल डॉकमध्ये असे कॅज्युअल लेबर वर्षानुवर्ष काम करतात, 20-20 वर्ष, आणि त्यांना आजही नियमित सेवेत सामावून घेतलं नाही केंद्र सरकारचं खातं. दुसरा प्रकार आहे माझगाव डॉक मधला, सांगतो. फिक्स टर्म म्हणजे काय, तर 2 वर्ष एक करार केला जातो एकेका कामगाराला, तुला 2 वर्ष आम्ही फिक्स टर्म मध्ये घेऊ आणि त्या 2 वर्षानंतर पुन्हा करार करून पुन्हा 2 वर्ष वाढवू किंवा काय करू. आता याच्यामध्ये खास मजेशीर किस्सा आहे. हा करार युनियनच्या मार्फत करणार का, तर नाही, अगदी व्यक्तिगत पण करू शकतो. तो व्यक्तिगत तुला मी ठेवला 2 वर्षासाठी आणि 2 वर्ष ठेवताना तुला सांगितलं मी एक 50,000 रुपये किंवा 25,000 रुपये महिन्याला वेतन देईन. 2 वर्षानंतर फिक्स टर्मच्या कर्मचाऱ्याला पुन्हा सेवेत घ्यायचं झालं तर तोच पगार देऊ, असं कुठेही त्याच्यामध्ये शाश्वती नाही. किंबहुना 2 वर्षानंतर पगारवाढीची शाश्वती पण नाही. म्हणजे मग तो सांगेल मला मी तेव्हा दिले तुला 50, आता जमत नाही. त्याची उदाहरणं तुम्ही आता सेवा क्षेत्रामध्ये पाहता. म्हणजे इन्फोसिस, विप्रो,
या ठिकाणी तेथूनच्या कर्मचाऱ्यांचा पगार निम्म्यावर आणला होता. आठवतं सगळ्यांना ना? काय करू शकले? पुन्हा या सगळ्याचे अर्थकारणावर प्रचंड दुष्परिणाम होतात. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आता समजा विप्रो किंवा इन्फोसिस आपल्या हिंजवाडीला पुण्याला, तिथं बऱ्याच जणांचे प्रेमविवाह झाले, सगळा पगार चांगला होता, 1-1 लाख रुपये महिन्याला पगार त्या काळात, म्हणजे 15-20 वर्षापूर्वी. सगळ्यांनी घरं घेतली. आता पती पत्नी दोन्ही एका ठिकाणी काम करतायत आणि पगार फटकन 50% आला. काही ठिकाणी तर नोकऱ्याच गेल्या. जेट एअरवेज आहेत, किंगफिशर आहे. त्यांचं पुढं काय झालं याचं कुणाला कल्पना आहे? त्यांची पुढे काय वाताहत लागली याची? तुम्ही कायदे करता तेव्हा त्यांची वाताहत काय लागते? नोकिया कंपनीमध्ये मद्रासला 40 वर्ष वय होऊन गेली. 8-10 हजार कर्मचारी एक फटकन कंपनी बंद करून टाकली. बंद. रस्त्यावर आला कर्मचारी. माझगाव डॉकमध्ये 7-7 वेळा फिक्स टर्म झाल्या. 14 वर्ष सर्व्हिस झाली. अजूनही नियमित केलं जात नाही. मग नियमित करताना पुन्हा परीक्षा वगैरे घेणं, त्यात तो आला उत्तीर्ण झाला तर ठीक, नाही तर गेलं बाद. हे जे काही प्रकार आहेत, कामगारांना संरक्षण दिलं तुम्ही? कुठलं संरक्षण दिलं तुम्ही? सामाजिक सुरक्षा जे काय म्हटला ती कुठे याच्यामध्ये? म्हणजे आता कंत्राटी हे आमचे चाळके साहेब माझ्यासोबत आहेत, आमच्या युनियनचे जनरल सेक्रेटरी आहेत. हे काही काळ त्या जेट एअरवेजमध्ये व्हाईस प्रेसिडेंटच्या पदावर काम करत होते. आता त्यांना विचारा तुम्ही, आज ऍक्सिस बँक आहे किंवा आणखीन आयसीआयसी बँक, मला वाटतं या सगळ्या बँकांमध्ये आपले मुलं जी तरुण मुलं नोकरीला लागलीत क्लेरिकलच्या मध्ये, किती वर्ष त्यांना विचारा. मिनिमम वेजेस दिले जातात. ती मुलं आमच्याकडे आली, आम्हाला पगार वाढ देत नाही. आम्ही मॅनेजमेंटशी बोलायला गेलो तर बँक म्हणजे कंत्राटी कामगार आहेत, आमचा काय संबंध? कंत्राटदार ठेकेदाराशी बोला. ठेकेदार म्हणतो मी द्यायला तयार आहे, पण मॅनेजमेंट मला पैसे वाढवून देत नाही. वेडबिगारी सुरू आहे बरं का, वेडबिगारी. आणि सगळ्यात पुढचा आणखीन एक भयानक कायदा की पूर्वी 100 कर्मचारी जरी असले तरी कारखाना बंद करायचा असेल तर राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागत होती. त्यांनी काय कायदा केला? 300 कर्मचारी जरी असले आणि एखाद्या मालकाला आपला कारखाना किंवा उद्योग बंद करायचा असेल तर त्याला कुठल्याही परवानगीची आवश्यकता नाही. त्याच्या मनात आलं उद्या बंद. आता आमच्याकडे पेप्सी बंद पाडते. चेंबूरला पेप्सी कारखाना आहे, चाललंय त्यांचा शिफ्ट करायचा. जे आपसातले प्रचंड स्पर्धा असतात त्या स्पर्धांमध्ये एकमेकांचा जीव घेणा स्पर्धा सुरू आहेत. म्हणजे कोणतरी नवीन एखादं पदार्थ विक्री करतो, आणतो, स्वस्तात देतो, आपण सगळेजण त्याचे बळी आहोत. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं टेलिकॉम सेक्टर घ्या. कालपर्यंत इथं एमटीएल नव्हतं, आता कुठे आहे कल्पना आहे का तुम्हाला? कायद्याची काही तरतूद केली, घोषणा एमटीएल कंपनी गुंडाळली म्हणून? नाही ना. मग बीएसएनएल कडे गेलं, बीएसएनएल ची सेवा मिळते का? नाही ना. मग ते कर्मचारी कोणाचे जे एमटीएल मध्ये काम करतायत ती, त्या कर्मचाऱ्यांचं भवितव्य काय? तोंडी सांगतात आम्ही त्यांना सुरक्षा दिली ना, पगार देऊ. म्हणजे काय? मग सेवा कोण देतं इथं? नाही. मग आता ते व्होडाफोन इंडियावर आम्ही रोलआउट केलं, त्यांचे टॉवर घेणार आहोत. बरं, मग तरी सेवा कुठे मिळते? मग जेव्हा देणारा कर्मचारी काय, त्याच्या भवितव्याचं काय? काही नाही. आणि तुम्ही 2014 पासून पहा, 2G 3G स्कॅमच्या नावानं यांनी पूर्वीच्या सरकारला धू धुतलं सारखं. यांनी गेलं सगळं हायपोथेटिकल होतं. एकही गोष्ट वास्तववादी नव्हती, हायपोथेटिकल होतं. एवढे मिळाले असते, तेवढे मिळाले असते. सगळे जेलमध्ये गेले, परत आले ना, आणि पुन्हा निवडून खासदार झालेत. जेवढे यांच्यावर केसेस केल्या 2G 3G स्कॅमच्या, त्या 2G 3G स्कॅमचं काय झालं? पुढं झालं का? आम्ही निवडून आलो, बस झालं. बाकी काय करायचंय? वाटोळा करायचं तेवढं आम्ही केलं. त्या नादामध्ये खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणाच्या नावाखाली आणि आत्मनिर्भरच्या नावाखाली जो काही देशाचं वाटोळं केलं जातंय त्याचं उत्तम उदाहरण देतो आणखीन एक. म्हणजे जेव्हा आपल्याकडे 4G सेवा सुरू झाल्या, त्या 4G सेवा सुरू झाल्या तेव्हा देशामधल्या खाजगी कंपनीने सुरू केलं. त्याच्यावर महानगर टेलिफोन निगम सुद्धा 4G सेवा देणार होतं. नेमकं त्याच वेळेला चीन बरोबर आपला वाद झाला आणि त्या चीन बरोबर वाद झाल्यानंतर महानगर टेलिफोन निगम कंपनीला परवानगी दिली होती. त्यांनी टेंडर काढलं होतं. ते टेंडर चायनीज कंपनीला मिळालं. तर 4G इक्विपमेंट जी लागणार होती, मशीन, त्या सगळ्या चायनामध्ये येणार होत्या, चीनमधून येणार होत्या. त्या येत असतानाच आपला हा वादंग झाला चीन बरोबर. आणि त्या वादंगानंतर चीन बरोबरचं आपलं ट्रेडिंग थांबलं.
ते थांबल्याबरोबर सांगितलं की आता चीनकडनं इक्विपमेंट घ्यायची नाही. सरकारी BSNL MTNLचं 4G थांबलं. खाजगी 4G कुठून आणलं? जरा चौकशी करा. ते जे 4G देत आहेत त्यांच्या इक्विपमेंट कुठून आल्या? चीनमधनं आल्या, जपानमधनं आल्या, फ्रान्समधनं आल्या, कुठून आल्या? म्हणजे भारतीय कंपनीला घ्यायचं नाही. आणि मग काय सांगितलं? आत्मनिर्भर. मी माननीय पंतप्रधानांना पत्र दिलं, याचं स्वागत करतो मी, कारण आत्मनिर्भर होण्यासारखी आनंदाची गोष्ट नाही. पण जी गोष्ट या देशात बनतच नाही, तयारच होत नाही, ती इक्विपमेंटच येत नाही, ती तुम्ही करणार कसे? मग त्या कंपनीला रिटेंडरिंग करायला द्या. चीन सोडून जगातील इतर कंपन्यांकडनं 4G इक्विपमेंट घेता येईल. घेऊ दिलं नाही, घेऊ दिलं नाही. आणि मग काय झालं? म्हणून MTNL BSNLचं वाटोळं. सगळेजण दुसऱ्या कंपन्या ज्या सेवा देतात त्यांच्याकडे गेले. सुरुवातीला मोफत सेवा होती, आता पैसे काढले जात आहेत. सरकारी कंपन्यांमध्ये भावांतर केलं जात नाही. ते सगळीकडे सारखं असतं बरं का. सुरुवातीला फुकट देणारे आज तुम्हाला बिल देत आहेत, आणि परत मागे यायचं म्हटलं तर मागे सरकारी कंपनी बंद करून ठेवली आहे. ही जी काय परिस्थिती देशामधली आहे, आणि त्या पार्श्वभूमीवर हे कायदे आलेले आहेत. या कायद्यांमध्ये आपण पहिल्यांदा लक्षात येईल की ह्या सगळ्या फिक्स्ड टर्म किंवा कॉन्ट्रॅक्ट लेबर किती वर्ष कंत्राटी लेबर आहेत. आज मी भारतीय कामगार सेनेचा अध्यक्ष आहे, आणि या नात्यानं तुम्हाला सांगतो, आदरणीय उद्धवजींनी अध्यक्ष केल्यानंतर अनेक कंपन्यांचे मी करार करत असतो. तुम्हाला वाटतं, अरे तिथे तुझी युनियन आहे, इथं तुझी युनियन आहे. त्या युनियनमध्ये कुठे बिस्लेरीत जातो मी, ते बिस्लेरी कंपनी इथे पाडी आपल्याकडे. त्यांना विचारा तुमच्याकडे परमनंट कर्मचारी किती आणि कंत्राटी किती? कंत्राटी 600, 500, 600, परमनंट 40. आमचा करार कोणाचा होतो? परमनंट कर्मचाऱ्यांचा. काही वेळेला कंत्राटी कर्मचारी करतो आम्ही काही ठिकाणी करार, पण हा प्रकार लक्षात घ्या की आयुष्यभर कंत्राटी. आणि मग त्याचे आणखीन दुष्परिणाम सांगतो. मग याचा देशाच्या अर्थकारणावर कसा परिणाम होतो? तर तुमच्या खिशात पैसे असेल तेव्हा तुम्ही बाजारात घ्याल ना. सरकारनं काल परवाकडे जीएसटीचा जो काय अगदी उपकार केल्यासारखं, आम्ही जीएसटी कमी केली. अरे लादली तुम्हीच ना, लुटलं तुम्हीच ते जीएसटी करून. का केलं? कारण जगाच्या बाजारपेठेत आपलं किंवा देशाच्या अर्थकारणामध्ये प्रचंड परिणाम याचे अर्थकारणावर दिसू लागले. जीएसटीचं उत्पन्न कमी होऊ लागलं, कारण लोकांची खरेदीची ताकदच कमी झाली. आता मी मगाशी तुम्हाला इन्फोसिसचं उदाहरण दिलं. ते दोघं जण कर्मचारी जेव्हा जातात किंवा कमी होतो पगार, तेव्हा बाजारात ते काय खरेदी करणार आहेत? म्हणून जीएसटी कमी केला तुम्ही. इकॉनॉमी असं हे अर्थकारणाचं सर्कल असतं. आता याच्यातला आणखीन एक गर्व महत्वाचा, प्रधानमंत्री आवास योजना काढता, आणखीन काही घरं घ्यायचे काढता. कंत्राटी कर्मचारी आहे, तुला अगदी तुम्ही समजा तुम्ही कॉन्ट्रॅक्टवर कुठल्या कंपनीत आहात आणि तुम्ही बँकांमध्ये गेलात की मला घर घ्यायचंय आणि मला घरासाठी कर्ज द्या. बँका तुम्हाला सुद्धा कर्ज देतात का? पहा. ठीक आहे म्हणजे तुला 1 लाख असेल पगार, 50,000 असेल पगार, कर्जाची परतफेड कशी करणार तू? नाही मी आहे ना, चांगल्या कंपनीत आहे, पण कसा आहेस तू? कंत्राटी. उद्या तुला काढल्यावर माझ्या कर्जाची परतफेड कोण करणार? मग त्याला घरं घेता येतात का? केला कधी विचार छोटा? त्यांच्या मेडिकलच्या, औद्योगिकाच्या ह्या सगळ्या फॅसिलिटीचा विचार केला? पण सगळं अशाश्वत निर्माण केलं. शाश्वताकडून अशाश्वताकडे नेणारा हा कायदा आहे, जो सगळ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा देत होता, त्यांना कायद्याने लढण्याचे हक्क देत होता, संप करता येत होता, भांडता येत होतं. हे सगळं पंगू करायचं आणि भांडवलदारांना जे योग्य वाटतं, हायर अँड फायर असं म्हटलं जातं, आणि त्या नावाखाली या सगळ्यांची एकजूट एकता, जो लोखंडे, मेघजी लोखंडे यांनी त्यावेळेला हा कायदा आणला. बाबासाहेबांनी महिलांना तर अधिक त्या कायद्यांमध्ये तरतुदी करून दिल्या. महिलांच्या बाबतीतल्या गर्भारपणाच्या रजा असतील, आणखीन सुट्ट्या असतील, या सगळ्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान करताना केल्या. त्या सगळ्यांवर आता घाला येणार आहे, आणि म्हणून या कायद्याला कडाडून विरोध करण्याचं काम भारतीय कामगार सेना करेल. किंबहुना यामध्ये सर्व कामगार संघटना कशा एकत्र येतील. जसं शेतकऱ्यांच्या बद्दल कायदा केला होता आणि तो कायदा शेवटी सरकारला मागे घ्यावा लागला. याही कायदा तसा त्यांना आणता आला नव्हता, अजूनही त्याचे नियमन झालेलं नाही. पण या पद्धतीनं ही कामगार आणि चळवळ तर सोडाच, चळवळ राहू दे बाजूला, पण कामगारांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारं, त्यांना कुठलंही
शाश्वत न देणार, अधिकार न देणार असे संहिता आहेत. त्यांना विरोध करण्यासाठी मी आज ही पत्रकार परिषद घेतली. आपले काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. याच्या अगोदर 27 ते 28 कामगार राहिले होते. याच्यामध्ये चार संहिता केल्या फायदा तोटा याच्या अगोदर बैठका झाल्या होत्या का? झाल्या असतील तर त्यावेळेस तुम्ही काही प्रश्न उपस्थित केले होते? हो, तुम्हाला कल्पना आहे. मी आता मगाशी षटभर बोललो होतो की मी नशिबाने तेव्हा मंत्री होतो. आदरणीय उद्धवजींनी मला त्यांच्या कॅबिनेटमध्ये मंत्री केलं होतं आणि तेव्हा ते आलं मंत्रिमंडळात तेव्हा मी त्याला कडाडून विरोध केला होता. त्यानंतर सुद्धा त्यावेळेला जेव्हा 2020ला कायदा रेटण्याचा प्रयत्न झाला तेव्हा सर्व कामगार संघटनांनी मिळून जोरदार विरोध केला. म्हणून त्या कायद्याची अंमलबजावणी ते करू शकले नाही. मग त्यांनी नवीन आयडिया न्याय संहिताच आहेत ना सगळ्या. ती न्याय कुठे मिळतोय तोही बघा. देशामध्ये सध्या न्याय व्यवस्था काय करते तेही तुम्हाला दिसतंय. तर त्या दृष्टीनं आपल्याला सगळ्याच गोष्टीला विलंबाने अधिकार काढून घेण्याचं हुकुमशाहीकडे वाटचाल कशी चालू आहे त्याचा हा गर्भित इशारा यामधून सुद्धा आपल्याला मिळतो. हो करणार. आता मी आज जाणीवपूर्वक पत्रकार परिषद घेतली. भारतीय कामगार सेना मग ह्याच्यामध्ये पुढाकार घेईल आणि सर्वच कामगार संघटना, तुम्ही पाहिलं असेल की सर्व कामगार संघटनांनी याच्यावर कडाडून विरोध केलेला आहे. काहींनी अग्रलेख लिहिल्यानंतर बाजूला जेव्हा लोकांची वाचकांची पत्र येतात त्या वाचकांची पत्र वाचली तरी तुम्हाला कळेल. पेन्शन आता ईपीएस पेन्शन काढली. ती पेन्शन आपल्याच घरात पालक असतील काही, किती मिळते रे? 1200-1500 रुपये. 2014 पासून खरं तर न्यायालयानं निर्णय दिला की किमान पेन्शन 9,000 रुपये करा. तर ते सुद्धा या शासनानं आजपर्यंत केलं नाही. 2014 पासून 2026 आहे. आजही जुने पेन्शनधारक आधी इथं हा वेगळं एक आणखीन आंदोलन आहे सरकारी कर्मचाऱ्यांना, आम्हाला सरकारी जुनी पेन्शन द्या म्हणून. त्या पेन्शनमध्ये सुद्धा त्यांनी आता एक नवीन काढला नियम, तुम्हाला वाढीव महागाई भत्ता वगैरे मिळणार नाही, पेन्शन आहे तशीच मिळेल. ती पण तशी फिक्स करून टाकली. एवढंच ही पेन्शन मिळते, तीच पेन्शन आयुष्यावर मिळते, वाढीव महागाई भत्ता वगैरे काही मिळणार नाही या संदर्भातला. सगळ्या ज्या खऱ्या मूलभूत सवलती आहेत त्या काढून घ्यायच्या. आता ईपीएस मध्ये सांगा एवढी महागाई आहे, 1200 रुपये पेन्शन घेणाऱ्या या वृद्ध आमच्या बांधवाला आपल्या मुलांकडे हातपाय पसरडायला लागणार की नाही? परिस्थिती आहे देशामध्ये आणि याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. ती ईपीएस पेन्शन वाढवावी म्हणून त्यांची सत्ताधारी पक्षाच्या सुद्धा काही लोकांनी मागणी केली होती. मी तर सतत धरून आहे ती मागणी, पण करत नाहीत. आणि हे सरकार गोरगरिबांचं नाही, हे सरकार कामगारांचं नाही, हे सरकार शेतकऱ्यांचं नाही, हे सरकार फक्त भांडवलदारांचं आणि श्रीमंतांचे चोचले पुरवण्यासाठी आहे. याची आपण सगळ्यांनी खवार गंभीर दखल घेण्याची गरज आहे. सुप्रीम कोर्टामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात निर्णय झालेला आहे. त्यामध्ये सांगितलं की 50%च्या वरती ज्यांचं आरक्षण जाणार आहे, म्हणजे आता महापालिका आणि झेडपीच्या इलेक्शन्स आहेत, तर ते जाऊ देऊ नये. आणि त्याचमध्ये झेडपीच्या अगोदर कदाचित मुंबई महापालिकेसह सर्व महापालिकांच्या निवडणुका ह्या झेडपीच्या अगोदर घेतल्या जातील आणि कदाचित आठवड्याभरात त्या संदर्भातला कार्यक्रम घ्यायचा. मी सहज पण मी मुद्दा म्हणून जाणीवपूर्वक बोललो नव्हतो. काय बोलायचं न्यायालयावर सांगा तुम्ही? म्हणजे घटनापीठाचा निर्णय आहे बरं का तो, घटनापीठाचा निर्णय आहे. आणि म्हणून मी लोकसभेत सुद्धा जेव्हा मराठा आंदोलन आरक्षणाचं चालू होतं तेव्हा सुद्धा मी लोकसभेत म्हणालो होतो, एकदाच या आरक्षणाची मर्यादा वाढवा आणि जे काही वंचित या आरक्षणापासून राहिलेले आहेत त्या सगळ्यांना एकदा आरक्षण द्या. ते देताना सुद्धा मी पुढची एक सूचना सरकारला केली होती की ते देताना आरक्षण तुम्ही केंद्र सरकारनं ते न करता त्याचं राज्य सरकारला द्या. कारण जाती पोट जाती या प्रत्येक राज्यांमध्ये वेगवेगळ्या आहेत. मी तुम्हाला त्याचा एक किस्सा सांगतो. धनगर, आपल्याकडे धनगरांना आरक्षण द्यावं म्हणून आपण मागणी केली जाते तेव्हा तिथं आत्ता कायद्यानुसार धनगड असा शब्द आहे. मी त्यांना म्हटलं एका अक्षरासाठी, शब्द पण नाही अक्षर, ड आणि र, कारण तिथे तसाच विचारतो र आणि डचा. तुम्ही हिंदीमध्ये बघा बंदी तर बऱ्यापैकी वापरला जातो. व जिथे असेल तिथे वंदे मातरमचा वंदे मातरम लिहितात ते, कळलं? त्यामुळे ती जी तो जो प्रकार आहे त्याचा गड ड आहे. नाही केलं त्यांनी, नाही दिलं धनगरांना. आता हे आरक्षण 50%च्या वर गेलं की नाही, घटनापीठाने दिलेला निर्णय ना, मग आताची न्याय व्यवस्था गप्प का? कसं सांगू शकतात की निवडणुका होतीलच? म्हणजे उल्लंघन संविधानाचं झालं ना, संविधानात्मक तरतुदींचं झालं ना, तरी निवडणुका तुम्ही घेताय. याचा अर्थ काय आहे की जर न्याय व्यवस्थाच
या संविधानात्मक तरतुदींचा उल्लंघन करणाऱ्याला अनुमती देत असेल किंवा त्याची पाठराखण करत असेल किंवा कानाडोळा करत असेल तर सर्वसामान्य माणसांनी काय करायचं? आणि म्हणून आता सुद्धा त्यांनी निवडणुका घ्यायचं ठरवलं. बरं, मजेशीर आहे, ते चंद्रचूड सुद्धा असेच करायचे. हे बरोबर नाहीये, हे असंविधानात्मक आहे, हे घटनेला धरून नाहीये. आणि मग परत शपथ घ्या, ही घटनेला धरून केली त्यांनी. तसाच प्रकार आता सुद्धा आहे, हे बरोबर नाहीये, आम्ही निवडणुका रोखू शकतो, आम्ही निवडणुका करू देणार नाही, असे इशारे देऊन आज ते शेवटी निवडणुका घ्या म्हणून सांगायचं. तेव्हा तुमचे इशारे काय आहेत याचं सुद्धा माननीय न्यायव्यवस्थेनं जरा विवरण केलं तर बरं होईल. तुमचे इशारे काय होते, कशासाठी होते, आणि इशारे सोडून तुम्ही निर्णय कसा दिला हे कळणार आहे. याला आता आव्हानं होतीलच. अनेक लोक याच्यावर पिटिशन करतील आता की हे उल्लंघन झालंय म्हणून. जर महापालिका निवडणुका लवकर लागल्या तर तुम्ही तयार आहात? आम्ही केव्हाही, आम्ही सैनिक ना, आम्ही सैनिक केव्हाही तयार असतो. आपण सैनिक केव्हाही तयार, आवडतो. लागू दे, उद्या उद्या तयारी आमची, आम्हाला काय. पण विसरू नका वोट चोरी प्रकरण, विसरू नका मतदार याद्या, विसरू नका दुबार. माझंही नाव दुबार आहे, बोला. तेव्हा मी त्यांना डिजिटलायझेशन करायला सांगितलं होतं, तेव्हा त्यांनी केलं नाही. आणि आता ते शोधतात अरविंद गणपत सावंत. आता मी एकटा असू शकतो का? असे आणखीन अरविंद गणपत सावंत खूप असतील ना. मग मी दिलं माझं नाव बरोबर आहे इथंच ठेवा, तर दुसऱ्याचं नाव काय करणार तुम्ही? तोही खरा माणूस आहे ना, फक्त फोटो तर बघा, फोटो तर बघा, त्याचं वय बघा, त्याचं तो राहतो कुठे ते बघा. का नुसतं नाव समान एक म्हणून तुम्ही त्याचं बाजूने घ्याल आणि त्याचं काढून टाकाल, तेही योग्य होणार. त्याला तो बेसावाद असेल, त्याला माहिती नसेल दुसऱ्या अरविंद गणपत सावंताला. ते माजी न्यायमूर्ती पण आहेत अरविंद सावंत, त्यांचेही बरेच त्यांचं नाव काढतायत का विचारलं पाहिजे. तर हे सगळे जे काही प्रकार आहेत तर ते फार भयानक आहेत. त्याच्यामध्ये एकेका शाखेमध्ये इथे मला वाटतं काही 6-6.5 किती 7.5 दुबार किती आले? 3,500 दुबार आहेत बघा एका वॉर्डमध्ये. एकेका शाखा प्रमुखांनी शोधून काढलं आमच्या, ते अजून वाढेल का ते करतायत कामं. पण हे काम त्यांचं आहे, निवडणूक आयोगाचं आहे. ते जबाबदारी दुसऱ्यावर ढकलतात, एकमेकावर ढकलणं सुरू आहे. मी केंद्रात जेव्हा मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटलो तेव्हा त्यांना मी म्हटलं, हो त्यांना मी त्या नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या घरावर जे काही 100 दिवशी नावं झालीत ते विचारलं. तर मग तिथे थोडेसे ते सारवसर इर्द गिर्द ते होऊन गेले की बोललं वो फिर उधर बात करनी चाहिए थी, उधर नहीं हो रहा तभी तो आपके पास आए ना, अगर उधर होता तो आपके पास क्यों आते आप लोग. ते सगळंच देशामध्ये काय अराजकाकडे चाललोय का असा प्रश्न निर्माण व्हावा, असं सगळं वर्तन देशातील राज्यकर्त्यांचं आहे असं दिसतं. वाटप होतंय, स्वतः निलेश राणे सुद्धा आरोप करतायत. कोरोनामध्ये अनेक ठिकाणी बॅगांमध्ये पैसे तिथे आरोप केले आणि सावंतवाडीत एकत्र प्रचाराला गेले. आता तुम्हीच ठरवा काय करायचं. कणकवलीत आरोप आहे, सावंतवाडीत एकत्र आहेत. रवींद्र चव्हाण म्हणतायत की 2 तारखेपर्यंत आम्हाला युती टिकवायची आहे, म्हणजे पुढे शिंदेचं भवितव्य काय ते त्यांना विचारा. मूळ मुद्दा असे, अरे आम्ही तर सातत्याने म्हणतो आलो आहोत. खरं तर पुन्हा आता तुम्ही मूळ मुद्द्यावर आलात. कायद्यात तरतूद काय हो? माझं सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा या माध्यमातून प्रश्न आहे, कायद्यात तरतूद काय आहे? कायद्यातली 10 जो आर्टिकल आहे त्याच्यात काय म्हटलं झालंय की हा जो काय आयराम गायराम प्रकार बंद व्हावा म्हणून राजीव गांधींनी, तत्कालीन माननीय राजीव गांधींनी हा कायदा आणला. आणि मग म्हटलं 2/3 जर एखाद्या पक्षाची माणसं जर फुटत असतील तर त्यांना गट म्हणून मान्यता मिळणार नाही, त्यांना बाहेर जाता येईल, पण त्या 2/3 आपल्या दुसऱ्या पक्षात कुठेतरी सामावून घ्यावं लागेल, त्यांनी समाविष्ट व्हायला पाहिजे असं कायद्यात तरतूद आहे. मुळात 2/3 सुरुवातीला नव्हते, मग 2/3 कसे झाले, 100 मानू, मग त्यात कुठे समावेश झाले हो? घटनेतली तरतूद आहे ना. बरं, तो कायदा जो आहे त्याप्रमाणे तुम्ही 2.5 वर्ष त्यांनी मजा मारली, 2.5 वर्षात तुम्ही न्याय द्यायला पाहिजे होता, तो दिला का तुम्ही? जस्टिस डिलेड, justice denied, and right now it is being denied continuously by the Supreme Court. I'm saying it. रवींद्र चव्हाणवर हे जे आहेत ना, आता त्यांचं नाव घेतलं तुम्ही म्हणून मी घेतला, त्यांचा जो काही भुरटे चोरासारखा उद्योग सुरू आहे, सगळीकडे पैसे बेकारे माझ्याकडे या. त्यात त्यांनी मध्यंतरी
आमच्या मुंबई विमानतळावर आपल्याला कल्पना आहे की भारतीय कामगार सेनेच्या सगळ्या युनियन्स आहेत सगळीकडे. तिथं कोणतरी असे असतातच, शेवटी हे 100% लोक समाधानी नसतातच. काही ना पदासाठी असतात, काही ना ते जसे गेले, काही ना भीती असते नोकरी जाईल म्हणून, काही ना पदं पाहिजे असतात. तेच राजकारणात आहे. काही ना पदं पाहिजे होते, काही ना जेलला मग जायचं नव्हतं म्हणून तिकडे गेले ईडीबीडीच्या भीतीने. तसे इकडे काही लोक गेले. गेल्याबरोबर विमानतळावरचा प्राधिकरणाचे अधिकारी त्यांना काल युनियन निर्माण झाली, तिचं रजिस्ट्रेशन झाले का हेही विचारत नाही, त्यांचे किती सभासद आहेत हेही विचारत नाही. त्यांना शक्त जागा दिली जाते, कार्यालयाला जागा दिली जाते. मान्यताप्राप्त संघटना ही मेजॉरिटी युनियन म्हणून जर ठरवलं जातं, ती गोपनीय पद्धतीने असेल किंवा मेंबरशिप तुम्हाला दाखवावी लागते. 3 वर्ष सातत्यानं, 3 वर्ष सातत्यानं माझे एवढे सभासद आहेत, कायद्यातली तरतूद, आणि त्यानंतर त्या संघटनेला मान्यता मिळते. अशी कुठलीही मान्यता नंतर तिथं या सरकारच्या दबावाखाली पोलीस पण तसेच वागतात. दबावाखाली धडाधड तिथं जाऊन ऑफिसेस उघडली त्या एअरपोर्टवर. त्यांनी उघडलं रंजन चव्हाणांनी, म्हणून मग मिंद्यांनी पण उघडलं जाऊन, त्यांनाही परवानगी. बाजार मांडलाय की नाही, कुठे कायदा आहे? पूर्ण दादागिरी सुरू आहे. हे पैसे वाटप आहे ना, ते खुलेआम त्यांनी दाखवलं. माझं म्हणणं आहे निवडणूक आयोग झोपलंय का आता? पाहिलं का तुम्ही? मोठं कारवाई करायला पाहिजे ना. चक्क दाखवल्यानंतर सुद्धा कारवाई होत नाही, याचा अर्थ काय आहे? म्हणूनच पडवलं अराजकाकडे वाटचाल आहे. कणकवलीत आरोप, सावंतवाडीत एकत्र. कशाचं द्योतक आहे? ते अंबरनाथवर सर एकनाथ शिंदे असं म्हणतात की अटलजींनी केलेली युती अरविंद यांच्यासोबत सगळी चर्चा झाली किंवा सगळं आता वाद सुरू आहेत कोकणातले, त्यानंतर असं ते म्हणतात. आता मजेशीर आहे. खरं तर त्यांनी अटलजींचं पण नाव घेऊ नये. भारतीय जनता पक्ष तो राहिलाच नाही. पार्टी विथ डिफरन्स. अटलजी, अडवाणी ही जी काही पिढी होती, सुषमा स्वराज, ही पिढी भारतीय जनता पार्टीची केव्हाच संपली. आताची बाजारू पिढी आहे. त्या बाजारू पिढीकडनं बाजारू व्यवहार सुरू आहेत. आणि बाजारात कसे विक्रीला ठेवतात माणसं, विकत घ्या, खरेदी करा, विका. काल तुमच्या समोर भारतीय जनता पार्टीच्या एका आमदारानं चक्क बांगरांनी 50 कोटी घेतले आरोप दाखवला की नाही? मग जनता आपल्या देशातील आणि महाराष्ट्रातील जनता काय बघते? खरा प्रश्न आता जनतेला आहे, तुम्हाला हा भ्रष्टाचार मान्य आहे का? जनतेला प्रश्न आहे आता, तुम्हाला हा भ्रष्टाचार मान्य आहे का? तुमच्याही घरात पैसे देऊन मतं घेण्याची असतील तर मग आपण कुठं चाललोय याचा विचार करा. तुम्ही स्वतःला संविधानानं, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार यामध्ये गमावतोय, याचं लक्ष आपल्याला आलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. कोणी काँग्रेसनं स्वबळाची भाषा केल्यामुळे काही प्रमाणात नाराजी ही मव्याच्या इतर पक्षामध्ये आहे का? शिवसेना ठाकरेकर असो किंवा मला वाटतं आदरणीय उद्धवजींनी त्याला छान उत्तर दिलं. तो स्वतंत्र पक्ष आहे, आम्ही स्वतंत्र पक्ष आहोत. त्यांना त्यांचं म्हणणं मांडायचे असेल, अजूनही वेळ गेलेली नाही, आम्ही पाहू. नितीन गडकरी घराणेशाहीवर बोललेले आहेत. घराणेशाहीवरती काल नितीन गडकरी म्हटलेले आहेत की घराणेशाही ही योग्य नाहीये. ज्या पद्धतीत भाजपकडनं जी उमेदवारी देण्यात आलेली आहे अनेकांना, घरातल्यांना, त्याकडे आपण कसं पाहताय? त्यांना विचारा ना. रेवडी आणि घराणेशाही हे वाक्य कोणाचे आहेत? मी बाकीचे सोडावं. लल्लू पंजू, देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, ए रेवड़ी हम बांट रहे हैं. बिहार में 10,000 दिया, वो महारेवड़ी थी क्या? वो तो बताओ, वो क्या था? कळलं का? म्हणून बाजार मांडला. शब्द बाजार लक्षात घ्या. मला जनतेला आव्हान आहे, या बाजारात तुम्ही पण वाहून जाणार का? देशाचं वाटोळं करण्याचं काम सुरू आहे. घराणेशाहीवर तुम्ही आरोप करता. एक एक नाव घ्या मंत्र्यांचं. आता ते कोकणातला उल्लेख केला, एकाच घरात घेत ना, एक या पक्षात, एक त्या पक्षात, एक तिसऱ्या पक्षात आहे ना. घराणेशाहीच आहे ना शेवटी. कशाला लोकांच्या घराणेशाहीवर बोलतो? तुम्हाला नैतिकताच अधिष्ठान नाही. नैतिकतेच लक्ष केंद्रित करतोय. भाजप जो आहे आता मराठी मतांवरती लक्ष केंद्रित करतोय. त्यांचे जे बूथ प्रमुख आहेत ते घरोघरी जाऊन प्रचार करणार आहेत. ठाकरेंनी मुळात असं आहे, त्यांचा हिंदुत्वावर पण विचार आहे की नाही. काल बघा आदरणीय उद्धवजींनी राज्यसभेमध्ये एटिकेट्स असा एक नियम काढला अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर. आदरणीय उद्धवजींनी काल सांगितलं तुम्ही दुर्लक्ष करू नका बरं या गोष्टींकडे. काय म्हटलं की सभागृहामध्ये थँक्यू म्हणायचं नाही, सभागृहामध्ये जय हिंद म्हणायचं नाही,
आणि सभागृहामध्ये वंदे मातरम नाही म्हणायचं. कोणी काढलं? हे तुमचं बोगस ढोंगी हिंदुत्व बघा. कळलं का? त्यांचं हिंदुत्व ढोंगी आहे, त्यांचं मराठी पण काय असेल. लोक काय मराठीबद्दल त्यांना आत्मीयता आहे? त्यांचा मंत्री बिल्डर आहे, तो मराठी माणसाला घर देत नाही. बरं, विल्सन कॉलेजचा जिमखाना पहा, तुमच्या नजरेत अजून कसं येत नाही याचं मला आश्चर्य वाटतं. तुच्छ लेखतात मराठी माणसांना. मी हा शब्द वापरतो, तुच्छ लेखतात. बरं का? धनाढ्य लोकांची एक अशी मस्त लॉबी तयार झालेली आहे आणि त्यांचे टॉवर्स उभे आहेत आणि त्याच्या जीवावर दादागिरी सुरू झालेली आहे. लक्षात घ्या. तुम्हाला घरं पण घेऊ देत नाहीये. आहे कोणाचा आवाज? आवाज फक्त शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि माननीय राजसाहेब ठाकरे मराठी माणसांसाठी काढतात. हे लक्षात घ्या. संदर्भात काल पत्रकार परिषद घेतली कोणी? उद्धव ठाकरेंनी. तपोवन नाशिकच्या झाडतोडी संदर्भात अतिशय महत्वाचं. त्याच्यावरती सयाजी शिंदे अजून देखील म्हणतात एकही झाड आम्ही तोडू देणार नाही. जे सयाजी शिंदे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आहेत सध्या, ते म्हणतात की आम्ही एकही झाड तिथं तोडू देणार नाही. आनंदाची गोष्ट आहे. सोबत या. आनंदाची गोष्ट आहे. मला कधी कधी खूप दुःख होतं कसं राजकारण केलं जातं बघा. मेट्रोचं टर्मिनस गोरेगावच्या आरे कॉलनीत करू नका यासाठी उद्धवजींनी खूप टोकाची भूमिका घेतली आणि सांगितलं नाही देणार मी जागा. पसरवलं काय? आम्ही विकासाच्या विरोधात आहोत. बरं, त्यांनी पर्यायी जागा मागितली तर असं नाही म्हणाले की आम्हाला करायचंच नाहीये, आम्हाला त्या कांजूरची जागा द्या. दिली का हो कांजूरची जागा? ते तुम्ही केलेलं राजकारण ते काय समाजकारण का? कांजूरची जागा न देणं. आणि आता तीच कांजूरची जागा तुमचं सरकार आल्यावर मिळते तुम्हाला. किती कायदे सांगू तुम्हाला? निवृत्ती साहेब, तुम्हाला एक कायदा सांगतो, उद्धवजींनी केलेला कायदा. उद्धवजींनी कायदा केला मुंबईतील चाळींच्या विकासासाठी, पडक्या चाळींच्या. काय कायदा केला? की चाळीच्या विकास मालकाने पुढे यावं आणि चाळींचे पडक्या चाळींचा विकास करावा. त्यांनी नाही केलं तर त्या भाडेकरूंनी एकत्र यावं आणि की 6 महिन्यात त्यांनी विकास करावा. त्या दोघांनाही जमलं नाही तर भाडा विकास करेल. कायदा केला आपण. हा कायदा उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना केला. तो कायदा केल्यानंतर राज्यपालांनी त्याच्यावर स्वाक्षरी केली. तो कायदा माननीय राष्ट्रपतींकडे सही स्वाक्षरीसाठी गेला. त्या कायद्याची पाठराखण करण्यासाठी स्वतः मी पत्रव्यवहार केला. मला त्यांनी पत्र सांगितलं अमित शहांकडे, गृहमंत्र्यांकडे पाठपुरावा करा. आपलं सरकार जाईपर्यंत माननीय राष्ट्रपतींनी त्याच्यावर सही केली नाही. ज्या दिवशी आपलं सरकार पडलं, यांचं सरकार आलं आणि त्याच कायद्यावर मग राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली. कशाचं द्योतक आहे? समाजातल्या लोकांचं 2.5 वर्ष तुम्ही कुठलंही पाऊल टाकू दिलं नाही. चांगलं होतं याचा अर्थ तुम्हाला कडे हे चांगलं आहे, पण नाही करायचंय. कोण करते? उद्धवजी ठाकरे करतात का? नाही करू द्यायचं आणि नंतर स्वाक्षरी करता. यावरच कालचं सुद्धा महामहिम राष्ट्रपतीच्या संदर्भातलं आणि राज्यपालांच्या संदर्भातलं सर्वोच्च न्यायालयाची जी काही भूमिका आहे ती अजूनही संदिग्ध आहे असं माझं मत आहे. भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा आहे. नाही, मला वाटतं असले काही विषय माझ्या अखत्यारीत येत आणि मी तेवढं नाही. मला वाटतं आमचा पक्षप्रमुख अगदी व्यवस्थित त्या बाबतीत लक्ष घालतात आणि ते छोटी मुलं. आता हिंदी हाँ हिंदी में वो भी बच गए. सर, आपने अभी भी जिक्र किया पीएम मोदी जो है बिहार में 10,000 की रेवड़ियां बांट रहे, सर क्या कहना चाहेंगे? 100% कहूंगा दोबारा. इस देश में जब कोई सरकार एक प्रकार की अगर घोषणाएं करती थी, जनमानस को सुविधा देने की घोषणा करती थी, तो आदरणीय प्रधानमंत्री जी आकर कहते थे ये रेवड़ियां बांट रहे हैं चुनाव के लिए, और जनसामान्य को आह्वान करते थे कि रेवड़ियों से बिक नहीं जाना, और खुद रेवड़ियां बांटने लगे. अब वो तो रेवड़ी छोटी छोटी थी. आपने बिहार में 10-10 हजार हर महिला के खाते में करीबन 1 करोड़ 40 लाख या 25 लाख महिलाओं के खाते में 10,000 गए और हमारा चुनाव आयोग चुप कर बैठा. चुनाव के पहले 1 महीना न राज्य सरकार की मांग है, न राज्य सरकार ने कैबिनेट में कुछ उस तरह का प्रस्ताव मंजूर किया था. उसके बावजूद प्रधानमंत्री आकर कहते 10,000 करोड़. ये क्या है? ये रेवड़िया नहीं है, महारेवड़िया है. उसी पे तो चुनाव जीतते हो तुम लोग. अगर तुमने अच्छा काम किया था तो रेवड़िया क्यों बैठ रहे हो भाई? तुम्हारी सरकार अच्छी काम कर रही थी ना, तो रेवड़िया बांटने की तुम्हारे ऊपर क्यों मतलब आ गई जबरदस्ती? नहीं, अभी ये बांटनी पड़ेगी हमें, तब तक वोट मिलेंगे. सर, लोकप्रति होने के साथ साथ आप से वर्कर्स यूनियन का भी नेतृत्व कर रहे हैं. जो नया लेबर लॉ आया है, केंद्र सरकार उसे क्रांतिकारी बता रही है. आपका क्या मत है इस नए लेबर लॉ को? क्रांतिकारी नहीं, ये सारे
जो ये भी एक जुमला ही है, फिर दोबारा बताता हूं, ये भी एक जुमला है। ये बताने की तरीका क्या है कि भैया सबको हम सुरक्षित कर रहे हैं और सबको हम किमान वेतन दे रहे हैं, तो बाद में क्या होगा? 10 बरस उसी वेतन पे रहेंगे क्या हम? मेरे पास 100 उदाहरण है, मैंने कुछ उदाहरण आपके सामने रखे। जबकि तुम्हारे नेवल डॉक में केंद्र सरकार की है ना, कैजुअल लेबर 15-15, 20 बरस बस कैजुअल लेबर, कॉन्ट्रैक्ट भी नहीं, फिर भी सेवा लेते हो, उनको नियमित नहीं करते हो आप। कितनी तनख्वाह लेते हो? वही मिनिमम वेजेस, किमान वेतन हम दे रहे हैं, किमान तनख्वाह दे रहे हैं। ये जो कानून है, इस कानून में बहुत सारी गड़बड़ी है। जैसे कि फिक्स टर्म वाला जो मसला है, वो 2 बरस के लिए फिक्स टर्म है। अब फिक्स टर्म के लिए मैंने आपको जो नौकरी पे रख दिया, आपको तनख्वाह अच्छी दी, आप आ गए, 2 बरस के बाद भी आपका कॉन्ट्रैक्ट खत्म हुआ। वो कोई यूनियन के साथ बात नहीं करेंगे, आपके साथ अकेले भी एग्रीमेंट कर सकते हैं। अब वो एग्रीमेंट आपके साथ हमने की 50,000 की, फिर अगले बरस आपने कहा सर अभी 2 बरस खत्म होने को आए, मैं बोला उस वक्त दे रहा था 50, अब 40 पे काम करो। हाँ, आप क्या चाहते हो? विकसित भारत, तो आपका भी विकास होना चाहिए ना, तो 40, 50 से 60 तो होना चाहिए ना। वो नहीं करेंगे, हम कहते नहीं 50 नहीं 40 दे देंगे, फिर क्या करोगे? कौन सी कानून की सुरक्षा आपको है? अब फिक्स टर्म कर पे मांझगांव डॉक में 7-7 बार फिक्स टर्म कर्मचारी है, 14 बरस सर्विस हुई, मकान ले सकता है। फिक्स टर्म पे जाएगा बैंक में, मुझे बोलेगा मकान लेना है, मुझे कर्जा दे दो, बैंक उसे कर्जा देगी, घर ले सकता है। इसके सब के परिणाम अर्थकार व्यवस्था पे होते हैं, और वो परिणाम हुए तभी तो जीएसटी कम कर दिया आप लोगों ने। तो मांग कितने सालों से कर रहे थे हम लोग, तभी नहीं किया, अब किया। क्यों किया? अभी पता चला कि अर्थव्यवस्था पर इसका इल्जाम परिणाम हो रहे। खरीदारी की ताकत ही कम कर रहे हो आप। अर्थकारण में, अर्थव्यवस्था में खरीदारी होनी चाहिए। अगर आपके पास, अभी एक जमाना था कि मुंबई में टेक्सटाइल मिलती थी, अब वो उसके जो कामगार थे सब बोनस मिलता था तो मार्केट में वृद्धि आ जाते थे। बर्तन आदन वो लोग बेचारे बच्चों को कपड़े ले लो, सोना ले लो, गहना ले लो, शादी के लिए पैसा ले। अब कहाँ है? अब कहाँ है? इन्फोसिस जैसे कंपनी, विप्रो जैसे कंपनी, टीसीएस जैसे कंपनी कर्मचारियों को एक नोटिस पे निकाल देती है, कम कर देती है, और दूसरी तरफ जो भी है उनकी तनख्वाह 50% कर देती है। विकसित भारत, विकास हो रहा है क्या? तनख्वाह बढ़ी कि कम हुई? उद्ध्वस्त कर रहे हो आप कामगारों को, कर्मचारियों को। किसानों के लिए जो कानून बनाया, उसके ऊपर किसानों ने जो आंदोलन किया, आपको किसानों के लिए कानून वापस लेना पड़ा। यहाँ भी वही होगा। आज शुरुआत हुई है, आगे चल के देखना आप। बीजेपी के प्रदेश अध्यक्ष ये कहते हैं कि 2 दिसंबर तक उन्हें किसी भी तरीके से गठबंधन जो है वो टिकाना है। क्या लगता है सर कि उपयोगिता जो है अजित पवार की और एकनाथ शिंदे की बीजेपी के लिए खत्म हो गई है? कम से कम वो तो कभी खत्म हुई है। लाचार है ये सब भैया, ये सब ईडी बीडी के डर के मारे वहां गए हुए लोग हैं। जिंदगी में कभी देखा आपने एक उप मुख्यमंत्री बार बार जाकर दिल्ली के गृह मंत्री के पैर छू रहा है? बस एक ही वाक्य में समझ जाओ। तो लाचार लोग यहाँ हैं, भ्रष्ट लोग हैं, ईडी की कार्रवाई से डरने वाले लोग हैं, और इसलिए सब सत्यानाश हुआ है। इनको तो नचा रहे वो लोग, डांट रहे। आप देखो वहां क्या क्या, एक कहता है ये रावण की है, दूसरा कहता है इनका अहंकार मैं जला दूंगा। आपस में वहां चल रहे चुनाव में इनके नारे आप देख लो, फिर समझ में आएगा। कंटोली में उनके पार्टी, जो गठबंधन की पार्टी का एक विधायक जाकर पैसे पकड़ के देता है खुलेआम कि देखो भ्रष्टाचार कैसे है, वही जाकर सावंतवाड़ी में हाथ मिला के दूसरे चुनाव में एक साथ में लड़ते हैं। क्या है? शिंदे जब आपसे अलग हुए थे तो बहुत एक बयान चर्चा में था कि कांग्रेस के साथ हमें गठबंधन करना पड़ा, कांग्रेस के साथ हम जाकर बैठे, बहुत शर्मिंदगी महसूस होती थी, इसके लिए अलग आ गए। अब जो लोकल बॉडीज के चुनाव हो रहे हैं सर, दूर दराज गाँव में कांग्रेस के साथ ही उनके गठबंधन दिखाई दे रहे हैं, उस पर क्या कहेंगे? पहली बात ऐसी देखिए, वो जो इकट्ठा आए थे वो संविधान को खतरे में था। संविधान आज भी खतरे में है, ये बस समझा कि वो काम खत्म हुआ, तभी तो वोट चोरी के प्रकरण हम ला रहे हैं। अब रही बात, भाई हर पार्टी के कार्यकर्ताओं को कहीं तो अवसर मिलना चाहिए। वो अवसर ऐसे छोटे चुनाव में मिलता है, तो सारे पार्टियों के नेताओं ने कहा कि जाकर जो चाहिए वो अपने स्तर पर जो सही लगे वो करूं।
तो सही लगा, लोगों ने कहीं गठबंधन बनाया, कहीं नहीं बनाया, कहीं अकेले लड़ रहे, कहीं साथ में लड़ रहे, तो होता रहता है, उसमें कोई बड़ी बात है ऐसे भी समझता नहीं। धन्यवाद। उद्धव ठाकरे यांनी तपोवनाचा प्रश्न घेतला. आज राज ठाकरे यांनी देखील फेसबुक पोस्ट दिलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की विकासाच्या नावाखाली झाडं तोडता, परत झाडं लावायचं आश्वासन देता, पण परंतु असं कधी होत नाही. आता जागा घ्यायच्या आणि नंतर उद्योगपतींच्या घशात टाकायची, सेम प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला. बरोबर आहे, आदरणीय उद्धवजी जे म्हणतात आणि आज राजसाहेब ठाकरेंनी जे ट्विट केले ते 100% खरं आहे. काय झालं हो आपल्या आरे कॉलनीत? सांगा ना तुम्ही. जगामधील एकमेव असं शहरात असलेलं जंगल आहे ते. त्या मुंबई शहराचं फुफ्फुस आहे, त्या फुफ्फुसावर घाला घालणार आहे सरकार. आता त्या तपोवनामध्ये मी नाशिकचा संपर्क 12-15 वर्ष होतो, मला कल्पना आहे ना. बरं, नाशिकमध्ये अशी पड जागा खूप आहे, बांधा ना तिकडं. तपोवनात ती झाडं का तोडताय तुम्ही? आदरणीय उद्धवजींनी काल त्याला आव्हान दिलेलंच आहे आणि प्रसंग आला तर आम्ही सगळेजण रस्त्यावर यासाठी उतरू, हे स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो. त्यांनी पण सांगितलंय की वेळ पडली तर आम्ही देखील मनसैनिक घेऊन रस्त्यावर उतरू. 100% आम्ही उतरूच, कारण आता ह्यांचा भयानक सुरू आहे. तुम्ही पहा अजूनही आणखीन काही गोष्टी त्या मायनिंगसाठी. एक आहे मणिपूरवर प्रकरण आहे ना, ते कालांतराने कळेल तुम्हाला. ते मायनिंगसाठी जे काही सुरू आहे आता, लाखो झाडं तोडण्याच्या परवानगी दिल्या जात आहेत आणि मायनिंग कोणाची सांगण्याची गरज नाहीये. मग मला सांगा ना, तुम्ही काय पर्यावरणाचा ऱ्हास करताय की पर्यावरण वाढवताय? एक तर वातावरणातील बदलाचे भयानक परिणाम म्हणजे 9 मेला पाऊस सुरू झाला, काल परत घोषणा केली की पुन्हा पाऊस पडणार आहे. म्हणजे आता डिसेंबर उजाडायची वेळ आली, 7 महिने होऊन गेले पाऊस पडतोय. वातावरणातील बदलाला त्यांचं ते जितके कारणीभूत आहोत तितके आपणही कारणीभूत. निसर्ग जितका आहे त्याच्याप्रमाणे आपणही कारणीभूत आहोत का याचा विचार करण्याची गरज आहे. गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.